चल द्या लक्ष सगळ्यांनी स्क्रीनकडे बघा. ऑनलाईन मेंबर्सने पण स्क्रीनकडे बघा. ठीक आहे, थोडंसं टाईमवरती जॉईन व्हा. ठीक आहे, 5:15ला जॉईन व्हा आणि सेम लिंकला फॉलो करा दररोज सगळ्यांनी. लिंक चेंज नाही होणार आहे, एकच लिंक मी सेट करून दिलेली आहे. एक मिनिट द्या. ठीक ठीक आहे, सगळ्यांनी टाईमवरती थोडं जॉईन व्हा आणि सेम लिंकला फॉलो करा दररोज. सेम लिंकला फॉलो करा. एकच लिंक आहे आपली आणि ती कॉमन असणार आहे सगळ्यांसाठी. ठीक आहे, चेंज झाली तर मी स्वतःहून तुम्हाला ग्रुपवरती रिपीट करायला लिंक. जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत सेम लिंकला फॉलो करा, त्याला सेव्ह करून ठेवा. एकच लिंक वापरायची आहे. 5:15ला मी इथून लेक्चर स्टार्ट करेल. तुम्हाला फक्त जॉईन व्हायचं आहे, मी तुम्हाला ॲडमिट करून देतो. ठीक आहे, चला स्टार्ट करू आपल्या लेक्चरला. फॉर लूप. काल लेक्चरमध्ये लूपिंग कन्सेप्टला तुम्हाला एक्सप्लेन करून दिलं होतं. हां, लूप स्टेटमेंट्स काय असतात पायथनमध्ये, प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये लूपिंग कुणाला म्हणतो आपण, लूप कसं यूज करायचं ते तुम्हाला शो केलं होतं. बरोबर. लूपचं सगळ्यात पहिले मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं, जिथं तुम्हाला रिपिटेशन ऑफ वर्क परफॉर्म करायचं असेल, एखादं वर्क जेव्हा तुम्हाला परत 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 रिपीट करावं लागतं तुमच्या प्रोग्राममध्ये, सेम वर्क तुम्हाला कॅरी आउट करायचं आहे डिफरंट डेटावरती. एक एक्झाम्पल दिलं होतं एम्प्लॉईची सॅलरी म्हणून. तुमच्याकडे डिफरंट डेटा होता तुमच्याकडे एम्प्लॉईची सॅलरी म्हणून. असं कन्सिडर करू शकतो 10 एम्प्लॉईज आहे, 10 वेगवेगळे सॅलरी असणार आहे. पण मी काय ठरवलं आहे, प्रत्येक एम्प्लॉईला 10% मला इन्क्रीमेंट द्यायचं आहे. असं एक्झाम्पल तुमच्यासमोर मी शेअर केलं होतं. डिफरंट डेटा होतं, पण प्रत्येक डेटावरती सेम ऑपरेशन्स परफॉर्म होणार होतं. प्रत्येक डेटावरती 10%चीच इन्क्रीमेंट होणार होती आणि न्यू सॅलरी त्याच्या जागेवरती स्टोअर होणार होती. बरोबर ना. सो रिपिटेशन ऑफ वर्क काय, इथं सगळ्यांची सॅलरी 10%ने इन्क्रीज करा. हा तुमचं रिपिटेशन ऑफ वर्क झालेलं. सो जेव्हा पण तुम्हाला अशी रिपिटेशन ऑफ वर्क परफॉर्म करायची असतील, भले तुमच्याकडे डिफरंट डेटा आहे, त्या केसमध्ये पण तुम्ही लूप कन्सेप्टला यूज करणार. कोड तुम्ही एकदाच लिहिणार आहे. लूपचा अर्थ काय बेसिकली समजून घ्या. कोड तुम्ही एकदाच लिहिणार आहे, त्या कोडला पायथन तुमच्यासाठी पाहिजे तेवढे टाइम्स तुमच्यासाठी रन करणार. किती वेळा रन करायचं आहे हे पण तुम्हालाच डिफाईन करायचं आहे आणि कोणतं कोड मल्टिपल टाईम रिपीट झाला पाहिजे ते पण तुम्हालाच डिफाईन करायचं आहे. व्यवस्थितपणे समजून घ्या. हां, लूपचं कन्सेप्ट समजून घ्या. किती वेळा तुमचं कोड रिपीट झाला पाहिजे हे पण तुम्हालाच डिफाईन करायचं आहे आणि कोणतं कोड मल्टिपल टाइम्स रिपीट झाला पाहिजे तो कोडसुद्धा तुम्हालाच राईट करायचा आहे. ठीक आहे, चला. त्याच्यामध्येच लूपमध्ये मी तुम्हाला 2 लूप इंट्रोड्यूस करून दिले होते. एक होतं फॉर लूप आणि दुसरं होतं आपलं वाईल लूप. दोन्ही पण लूपचं तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, दोन्ही पण लूपचं तुम्ही यूज करणार आहे. फॉर लूपला पण यूज करणार, वाईल लूपला पण यूज करणार. दोन्ही आपण व्यवस्थितपणे इथं लर्न करू. पहिले फॉर लूपला व्यवस्थितपणे समजून घेऊ डिटेलमध्ये व्यवस्थितपणे आणि मग सेम तसंच आपण वाईल लूपला पण समजून घेऊ. तुम्हाला जर का फॉर लूप समजला, जर का तुम्हाला लूप कन्सेप्ट समजला, फॉर लूपची वर्किंग तुम्हाला समजली, लूपची वर्किंग तुम्हाला समजली, लूपचा कन्सेप्ट तुम्हाला अंडरस्टँड झाला, तर वाईल लूप तुम्हाला इझिली अंडरस्टँड होणार. ही एक गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, चल लक्ष द्या आता सगळ्यांनी लूपमध्ये, फॉर लूपमध्ये. ठीक आहे, फॉर लूपच्या आतमध्ये जाण्या अगोदर, फॉर लूपचं सिंटॅक्स राईट करण्या अगोदर तुम्हाला एक फंक्शन मी इंट्रोड्यूस करून दिलं होतं, रेंज फंक्शन म्हणून. बरोबर, समजलंय रेंज फंक्शन व्यवस्थितपणे सगळ्यांना. काय होतं रेंज फंक्शन, कशासाठी यूज करणार तुम्ही रेंज फंक्शन, काय करतो बेसिकली रेंज फंक्शन. हां बोल ना. एका सिक्वेन्समध्ये नंबर्सला काय करतोय, जनरेट करतो. बरोबर, सिक्वेन्समध्ये काय करणार आहे, नंबर्स जनरेट करणार आहे आपल्यासाठी. बरोबर, कोणकोणते नंबर्स आपल्यासाठी सिक्वेन्समध्ये जनरेट होणार, 3 मेथड्स त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेली. 3 मेथड्सचा यूज करून तुमच्यासाठी काय करणार आहे, रेंज फंक्शन नंबर्स जनरेट करणार. पहिली मेथड काय होती, सिंगल व्हॅल्यू काय करायचं, पास करायचं. काय, सिंगल व्हॅल्यू रेंज फंक्शनच्या आतमध्ये पास करायची. ती जी सिंगल व्हॅल्यू आपण रेंज फंक्शनच्या आतमध्ये पास करतो, मग कसे नंबर जनरेट होणार सिंगल व्हॅल्यू सोबत. मी सपोज इथं रेंज फंक्शनमध्ये पास केलंय 20, तर किती नंबर जनरेट होणार, 0 पासून ते 19 पर्यंत. बाय डिफॉल्ट पायथन कुठून स्टार्ट करणार, 0 पासून स्टार्ट करणार नंबर जनरेट करण्यासाठी आणि स्टॉप कुठं होणार, 19 पर्यंत स्टॉप होणार. कारण जो नंबर तुम्ही प्रोव्हाइड करताय, सिंगल व्हॅल्यू जी तुम्ही प्रोव्हाइड करताय तिथपर्यंत पायथन जातो का, नाही. त्याच्यापेक्षा एक लेस देन 1 नंबर तो कन्सिडर करतो. असं समजा जी सिंगल व्हॅल्यू तुम्ही पास केलेली आहे त्याच्यापेक्षा लेस देन 1 नंबर जो पण असेल त्याला तो कन्सिडर करणार. तर 20 पेक्षा लेस देन 1 नंबर कोणता आहे, 19. तो 0 पासून ते 19 पर्यंत तो नंबर जनरेट करणार. सेकंड कन्सेप्ट होता आपल्याकडं
मेथड 2 होती ज्याच्यामध्ये आपण स्टार्ट नंबर आणि स्टॉप नंबर प्रोव्हाइड करत होतो. स्टार्ट नंबर काय असणार, तिथून तुमचा नंबरची आता सुरुवात होणार. वरच्या मेथडमध्ये ही मेथडमध्ये बाय डिफॉल्ट नंबरची स्टार्टिंग कुठून व्हायची, 0 पासून. पण इथं बाय डिफॉल्ट 0 पासून करणार का पायथन, नाही. तुम्ही स्टार्ट नंबर दिलेला आहे, आता तुम्ही स्टार्ट नंबर राईट केलेलं आहे, त्या स्टार्ट नंबर पासून पायथन पण सुरुवात करणार. सो स्टार्ट नंबर काय माझं 2 आणि स्टॉप नंबर काय 20. मग 2 पासून ते 20 पर्यंत नंबर जनरेट होणार. मग 20 पण जनरेट होणार का, 20 नाही होणार. जो स्टॉप नंबर असतो त्याला पण लेस देन 1 कन्सिडर करायचा असतो, बरोबर ना. सो 20 पण तुमचं इथं काय नाही होणार, जनरेट नाही होणार. 19 पर्यंत इथं डेटा जनरेट होईल, पण स्टार्ट कुठून होईल, 2 पासून स्टार्ट होईल. आता येतो तिसरी मेथड. तिसऱ्या मेथडमध्ये आता आपण स्टार्ट नंबर देतोय, स्टॉप नंबर देतोय आणि एक देतोय स्टेप काउंट. लक्षात येतोय, स्टेप काउंट देतोय. चला काय याची वर्किंग, काय काय नंबर्स आहेत ना, 1 4 1 3 5 7 कसं आलं नंबर जनरेट झाले ते समजलंय. 1 पासून ते 19 पर्यंत सगळे नंबर्स पहिले जनरेट झाले, पण हाच तुमचं फायनल आउटपुट आहे का, नाही. त्याच्यावरती स्टेप काउंट अप्लाय करायचं. स्टेप काउंटचं पहिलं रूल, जो पण पहिला नंबर असेल त्याला ॲज इट इज घ्यायचं आणि मग तिथून तुमचं 3चं स्टेप काउंट चालू होणार. 3चं स्टेप काउंट पण कसं घ्यायचं, 1 पासून ते तिसऱ्या स्टेपवरती जाऊन थांबायचं. 1 पासूनच्या नंबरपासून स्टार्ट करायचं. हे बघ, ही तुमची पहिली स्टेप, ही तुमची दुसरी स्टेप आणि 4 नंबरला तुमची तिसरी स्टेप कंप्लीट होतीये, तो डेटाला खाली घ्यायचा. मग 4 पासून 3 स्टेप वॉक करायचे. मग 4 पासून 3 स्टेप वॉक केल्यावरती तुम्ही कुठं जाता, 7 वरती जाता, बरोबर. असं तुमचं शेवटच्या डेटापर्यंत चालतं. लक्षात आलं. पुढं जाऊ. मग आपण चालू केलं आपलं फॉर लूप ॲक्च्युअलमध्ये. आता ॲक्च्युअलमध्ये फॉर लूप काय झालं, तुमचं सुरुवात झाली. आता फॉर लूप विथ रेंज फंक्शन आपण काय करत होतो, स्टडी करत होतो. मी तुम्हाला काय सांगितलं, 2 कन्सेप्ट फॉर लूपमध्ये. किती वेळ लूप फिरला पाहिजे ही पहिल्यांदा तुम्हालाच डिफाईन करावं लागतं. लूप तुमचं किती वेळ फिरला पाहिजे हे कोण डिसाईड करणार, प्रोग्रामर. आणि कोणत्या कोडसाठी लूप फिरणार, तो कोड पण कोण लिहिणार, प्रोग्रामर. लक्षात घ्या. हे लूपच्या आतमध्ये जो आपण कोड लिहितोय ना, हा कोड तुमचं 100 वेळेस रन होणं, ही एक गोष्ट लक्षात घ्या. 100 म्हणजे एक एक्झाम्पल देतोय, तुम्हाला पाहिजे तेवढ्या वेळेस तुम्ही रन करू शकता. तुमच्या मनात आलं 1000 टाइम्स मला हा सिंगल लाईन ऑफ कोड रन करायचं, किती वेळा, 1000 टाइम्स तुम्हाला रन करायचं. तर तुम्ही लूपला पहिले कमांड काय देणार, सगळ्यात पहिले तर तुम्हाला असं लूप बनवावं लागेल जो की 1000 वेळेस फिरणार, बरोबर ना. जेव्हा असं लूप तुम्हाला पहिले क्रिएट करावं लागेल जो 1000 टाइम्स तो लूप काय करणार, चालणार. 1000 टाइम्स तुमचा तो लूप रोटेट होणार, ही एक गोष्ट लक्षात घ्या. पण कुणावरती रोटेट होणार, त्या कोडवरती रोटेट होणार. 1000 टाइम्स लूप चालतोय म्हणजे काय, 1000 टाइम्स तुमचा त्या लूपच्या आतमधलं कोड रन होतोय. हा पॉईंट डोक्यातच ठेवा. सगळ्यात पहिले काय डिफाईन करायचं आहे, तुमचं लूप किती वेळा फिरला पाहिजे. किती वेळा फिरला पाहिजे हे कोण डिसाईड करणार, तुम्हीच डिसाईड करणार. आणि मग कोड कोणी लिहिणार, तुम्हीच लिहिणार. आता याचा अर्थ काय हे नीट समजून घ्या. तुम्ही सांगताय माझं लूप 100 टाइम्स फिरतोय, तर त्याचा अर्थ काय, तुमचा जो कोड आहे त्या लूपच्या आतमध्ये तुम्ही जो कोड लिहिलेला आहे तो कोड किती वेळा रन होणार, 100 टाइम्स तुमचा कोड रन होणार. सिम्पल. लक्षात आलंय. हा लूप किती वेळ फिरणार, आता 10 टाइम्स फिरणार. म्हणजे 10 टाइम्स हा लूप माझा फिरणार आहे, बरोबर ना. सो किती वेळा हा कोड रन होणार, 10 टाइम्सच हा कोड सुद्धा रन होणार. लक्षात येत आहे फॉर लूप. चला आता लूपचं कॉन्सेप्ट समजलं. हा लूप किती वेळ फिरतोय, 10 टाइम्स, म्हणजे की 10 टाइम्स त्याच्या आतमधलं कोड रन होणार, बरोबर ना. चला आता फॉर लूपची याच्यामध्ये अजून थोडी वर्किंग समजू, बरोबर. आता रेंज फंक्शन काय करतोय, नंबर जनरेट करतोय. किती नंबर जनरेट करणार तो, 10 नंबर्स. कोणकोणते नंबर जनरेट करणार, 0 to 9 पर्यंत नंबर जनरेट करणार, बरोबर. तर आता तुम्ही काय सांगितलं, लूप किती वेळ फिरणार, 10 टाइम्सच लूप फिरणार. मग त्या केसमध्ये जो 10 टाइम्स तुमचं लूप फिरतोय, तर फॉर लूपमध्ये नेहमी इन ऑपरेटरच्या राईट साईडला आपण काय पास करतो, सिक्वेन्शियल डेटा पास करतो. काय पास करतो, सिक्वेन्शियल डेटा. चला हा रेंज फंक्शन सिक्वेन्शियल डेटा आहे. सिक्वेन्शियल डेटा कुणाला म्हणायचं, ज्याच्यावरती लूप फिरणार परत परत परत. सो मी तुम्हाला काय सांगितलं होतं,
सिक्वेन्शियल डेटा कोणकोणते असणार तुमचे? लिस्ट, टपल, सेट, डिक्शनरी, हे जर झाले तुमचे सिक्वेन्शियल डेटा. पण नॉर्मल डेटा टाईप्समध्ये गेलो तर स्ट्रिंग तुमचं काय? सिक्वेन्शियल डेटा आहे, हे नेहमी लक्षात घ्या. स्ट्रिंग तुमचं काय? सिक्वेन्शियल डेटा. रेंज फंक्शन तुमचं काय? सिक्वेन्शियल डेटा. चला आता रेंज फंक्शन किती नंबर जनरेट करतं इथं? एवढे नंबर्स, बरोबर ना? हा रेंज 10 फंक्शन. आता फॉर लूप काय करणार? या एवढे नंबर जे रेंज फंक्शननी जनरेट केलेले त्या प्रत्येक नंबरवरती तो काय करणार? इटरेट करणार. सगळ्यात पहिले कोणता नंबर घेणार? 0. कुठं पुट करणार त्याला? ABC मध्ये पुट करणार, बरोबर? ABC मध्ये तो डेटा पुट झाला, त्याच्यानंतर काय होईल? हां कोड एक्झिक्यूट होणार. लक्षात घ्या, तुम्ही म्हणताय ना 10 वेळेस माझा कोड एक्झिक्यूट होईल, तर 10 वेळेस तो कोड एक्झिक्यूट कधी होणार? जेव्हा तुमचं फॉर लूप या प्रत्येक नंबरवरती जाऊन जम्प करणार. पहिल्यांदा तो 0 कडे गेला, ABC मध्ये स्टोअर केला, आतमध्ये आला, कोडला रन केला, परत कोड लूपच्या बाहेर गेला. आता कोणता डेटा घेणार तो? 1 घेणार. 1ला कुठं स्टोअर करणार? ABC मध्ये स्टोअर करणार. परत लूपच्या आतमध्ये येणार, कोडला रन करणार आणि मग परत बाहेर निघणार. मग कुठं जाणार? 2 कडे जाणार. अशी वर्किंग चालू. ही पण वर्किंग डोक्यात पाहिजे तुमच्या. हे जे रेंज फंक्शननी नंबर जनरेट केलेलं आहे ना, तर कोड तुमचा किती वेळा रन होणार आहे? आता ABC मध्ये प्रत्येक वेळेस एक नवीन डेटा येतोय, असं मी म्हणू शकतो. ABC मध्ये प्रत्येक वेळेस एक नवीन डेटा येतोय. पहिल्यांदा 0 आला, मग 1 आला, 2 आला, 3 आला, असं 9 पर्यंत डेटा येतो. मग आता जेवढ्या वेळेस ABC मध्ये डेटा येईल, जसं जसं ABC मध्ये डेटा आला, पायथन आतमध्ये जातोय ना लूपच्या कोड रन करण्यासाठी, तर जेव्हा ABC मध्ये डेटा आहे त्या डेटाचा तुम्ही यूज पण करू शकता लूपच्या आतमध्ये. कन्सेप्ट समजा काय म्हणतोय. हां पहिल्या पायथननी 0 पिक केला, कुठं स्टोअर केला? ABC मध्ये. मग पायथन डायरेक्टली लगेच 1 कडे जातोय का? नाही. पहिले तो लूपच्या आतमध्ये जातो, कोडला रन करतो आणि मग परत 1 कडे जातो. हां नेहमी ही पॉईंट लक्षात ठेवा. 0 एकदा त्यांनी पिक केलं, ABC मध्ये स्टोअर केला, पण तो लगेच 1 कडे गेला का? नाही. तो पहिले लूपच्या आतमध्ये आला, जेवढं कोड लिहिलेलं असेल तेवढं सगळं रन करणार आणि मग 1 कडे जाणार. ही एक गोष्ट लक्षात घ्या. आता त्या ABC मध्ये 0 डेटा आहे, तर जेव्हा पायथन लूपच्या आतमध्ये आला, त्या 0ला तुम्हाला यूज करायचं आहे नाही करायचं आहे ते तुम्ही डिसाईड करा. तुम्हाला जर का नसेल करायचं, नका करू. कोण तुम्हाला काय म्हणतोय असं हे नाही करत आहे, रिस्ट्रिक्शन नाही लावतोय कोणी तुमच्यावरती की जो ABC मध्ये डेटा येतोय त्याचा यूज झालाच पाहिजे. ते जर का नाही पण झाला तरी काही फरक पडत नाही. लक्षात घ्या, पायथन काय करणार आहे? ABC मध्ये डेटा स्टोअर केल्यानंतर लूपच्या आतमध्ये जाणार, कोडला रन करणार आणि परत बाहेर निघणार. सिम्पल आहे. जर का मी इथून ABCला काढून पण टाकलं, लक्षात घ्या, जर का मी इथून ABCला काढून पण टाकलं तर काय होईल? पायथन तरी पण आतमध्ये येणारच ना. आणि काय रन करणार? प्रिंट हॅलो. मग नुसतं हॅलो माझ्या आउटपुट स्क्रीनवरती शो करणार, परत लूपच्या बाहेर जाणार, 1ला पिक करणार आणि 1ला कुठं स्टोअर करणार? ABC मध्ये स्टोअर करणार. संपला विषय. परत आतमध्ये येणार, प्रिंट हॅलोच आहे, हॅलोला परत एकदा प्रिंट करणार माझं. सो तो ABCचा डेटा वापरायचा आहे तर वापरा, नसेल वापरायचा तर नका वापरू. कोणी तुमच्यावरती रिस्ट्रिक्शन नाही लावलेलं आहे का ABCचा डेटा यूज झालाच पाहिजे. महत्त्वाचं काय? तुमचं लूप चालू झाला पाहिजे. लूप तुमचं तेवढे मल्टिपल टाइम्स फिरला पाहिजे जेवढं काउंट तुम्ही सांगताय. जर का तुम्हाला 50 टाइम्स तुमचं लूप फिरवायचं आहे, म्हणजे की 50 वेळेस तुम्हाला हा कोड रन करायचा आहे, तर 50 वेळेस तुमचं फक्त लूप चालू झाला पाहिजे आणि 50 वेळेस तुमचा तो कोड रन झाला पाहिजे. मग त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही ABC मध्ये कोणता डेटा येतोय आणि कोणता. लक्षात आलंय? समजलंय आता वर्किंग व्यवस्थितपणे फॉर लूपची, रेंज फंक्शनची. हां प्लीज लक्षात घ्या, स्टेप बाय स्टेप नोट डाऊन करा. काल पण तुम्हाला स्टेप्स सांगितले होते, त्याला पण रिवाईज करा. हीच वर्किंग तुम्हाला आता लक्षात ठेवायची. स्वॅगचा कोड फक्त मी या फाईलमधून काढून टाकते कारण इथं गरज नाही. हां तुम्हाला ठेवायचं ठेवा. किती आहे? 19. चालू करू आपण आजच्या पुढच्या टॉपिकला. पण हा कन्सेप्ट क्लिअर आहे ना, फॉर लूपची वर्किंग आणि रेंज फंक्शन. हां तर मी पुढं जातो. कुणाला पण डाऊट असेल तर विचारा, परत एकदा रिवाईज करू. अजून कशा सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगता येईल ते पण तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे? ऑनलाईन मेंबर्स तुम्ही पण, जर का नसेल समजलं तर चॅट बॉक्समध्ये मेसेज पुट करा, नाही समजलं आहे म्हणून. एफ का यूज केला. ओके, एफ हा बेसिकली एफ स्ट्रिंग आहे
पायथनमध्ये एक एफ स्ट्रिंगचं कन्सेप्ट होतं जे तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, एफ स्ट्रिंगचा यूज काय की तुम्ही सिंगल स्ट्रिंगमध्ये काय करू शकता, तुमचं सगळं डेटा पास करू शकता. तुम्हाला मल्टिपल स्ट्रिंग क्रिएट करण्याची गरज नाही. एका प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये सिंगल स्ट्रिंगमध्येच तुमचं सगळं वर्क होणार आहे. त्या सिंगल स्ट्रिंगच्या आतमध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं कंटेंट तुम्ही फिल करू शकता. त्या स्ट्रिंगच्या आतमध्ये तुम्ही बाहेरच्या व्हेरिएबलचा डेटाचा पण ॲक्सेस घेऊ शकता. लक्षात घ्या, हा बेसिकली काय तुमचं व्हेरिएबलच आहे ना ABC. म्हणून जर का या ABCचं मला इथं यूज करायचं आहे कुठंतरी स्ट्रिंगमध्ये, तर कसं करणार मी? कर्ली ब्रॅकेट्समध्ये. हां, कर्ली ब्रॅकेट्समध्ये काय लिहिणार मी? ABC. म्हणजे काय होईल, तो ABCचा डेटा कुठे येईल, या स्ट्रिंगच्या आतमध्ये येईल आणि माझ्यासाठी तो आउटपुट स्क्रीनवरती प्रिंट करून. बरोबर. पण जर का मला जर का एफ स्ट्रिंगचा मी यूज नाही केला, एफ स्ट्रिंगचा जर का मी इथं यूज नाही केला आणि तरी पण मला काय करायचं आहे, त्या ABCच्या डेटाचा यूज करायचा आहे, तर मला काय करावं लागेल, इथं ABC नॉर्मली लिहावं लागेल आणि इथं कॉमा द्यावा लागेल. इथं आता झालं ना मल्टिपल डेटा पास. मल्टिपल डेटा काय झालं, प्रिंट फंक्शनमध्ये पास झाला. मल्टिपल डेटा कसं पास करतो आपण प्रिंट फंक्शनमध्ये, सेपरेटेड बाय कॉमा. सो इथं तसं मला यूज करावं लागेल. सो त्या केसमध्ये कॉमा वगैरे लावण्यापेक्षा अजून सपोज जर का काही डेटा असतं तर परत इथं पुढे जाऊन काय करा, कॉमा लावा आणि तिसरा डेटा तुमचं पास करा. सो त्यापेक्षा मी काय करतोय, एक सिंगल स्ट्रिंग ठेवतोय. ही माझी स्टार्टिंग कोड आहे, हा माझं स्टार्टिंग कोड आहे आणि हा माझा एंडिंग कोड आहे. आणि या स्टार्टिंग आणि एंडिंग कोडच्या मध्येच मी काय करतोय, सगळं माझं जेवढं डेटा मला आउटपुट स्क्रीनवरती शो करायचं आहे तेवढं सगळं त्या दोन कोडच्या आतमध्ये पास करून. मग तो व्हेरिएबलच्या आतमधला डेटा असो का तुमच्या स्वतःचा मॅन्युअली टाईप केलेला डेटा असो, ते कशामध्ये एका सिंगल दोन कोड्सच्या मध्ये फक्त. म्हणून आपण यूज करतो एफ स्ट्रिंग. एफ लावायचं आणि या दोन कोड्सच्या मध्येच सगळं डेटा तुमचं पास करायचं, किती पण डेटा असो. कॉमा, फुल स्टॉप, एक्सक्लेमेटरी मार्क, जेवढं काही यूज करायचं सगळं या दोन कोड्सच्या आतमध्ये यूज करा. कोणत्या व्हेरिएबलचा डेटा आणायचा आहे काही अशा पद्धतीने, त्याला पण घेऊ, काहीच फरक पडतो. फॉर लूपमध्ये एक तुम्हाला कन्सेप्ट लक्षात आला असेल आता, की जेव्हा फॉर लूप चालतो, हां, फॉर लूप एकदा की स्टार्ट झाला, काय करणार, फॉर लूप कसं स्टार्ट होतो, सगळ्यात पहिले 0ला पिक करतो, ABCमध्ये स्टोअर करतो, आतमध्ये जातो आणि कोडला रन करतो. कोड जसं तुमचं रन झाला त्याचा आउटपुट लगेच आउटपुट स्क्रीनवरती शो केला जातो. हां, मग फॉर लूप कुठं जातो, नेक्स्ट नंबरवरती जातो. 1ला पिक करणार, 1ला ABCमध्ये आता स्टोअर करणार, आतमध्ये येणार, परत एकदा कोड रन करणार. बरोबर. आता सेकंड टाइम जेव्हा तो कोड रन करतोय तर त्याचा जो आउटपुट आहे तो न्यू लाईनवरती येतो. लक्ष दिलेलं आहे, त्याला रन करू. आला 0 ते 9 पर्यंत समजतंय. EBCचा डेटा आपण आतमध्ये ॲक्सेस घेतलेला आहे. बरोबर. हां, कसं घेतलेलं आहे, स्ट्रिंगच्या आतमध्ये एफ स्ट्रिंग यूज करून. समजतंय ना कन्सेप्ट. हां, चालेल. आता तुम्ही बघू शकता लूप तुमचा किती वेळ फिरला, 10 वेळेस फिरला. 10 वेळेस फिरला म्हणून काय झालं, हॅलो पण आपल्यासाठी किती वेळा आला, 10 टाइम्स आला. कारण लूप 10 टाइम्स फिरला म्हणजे काय, हा 10 टाइम्स हा प्रिंट फंक्शन पण रन झाला, म्हणूनच तो हॅलो जो आहे तो 10 टाइम्स आपल्या आउटपुट स्क्रीनवरती आलेले. बरोबर. सो त्या केसमध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येक वेळेस जेव्हा कोड रन होणार, 100 वेळेस पण कोड रन झाला, प्रत्येक 100 टाइम्स तुमचा कोड रन होणार म्हणजे 100 आउटपुट तुम्हाला भेटणार. बरोबर. ते 100 आउटपुट वेगवेगळ्या लाईनवरती येणार. बरोबर ना. तसंच मी म्हणू शकतो इथं 10 टाइम्स तुमचा लूप फिरला म्हणजे 10 टाइम्स तुमचा हा कोड रन झाला म्हणजे 10 आउटपुट पण आले. ते 10 आउटपुट कसे प्रेझेंट झाले, सेपरेट लाईन्सवरती ते 10 आउटपुट तुमचे काय झाले, ते प्रेझेंट झाले. लक्षात येतोय ना. आता आपण फॉर लूप विथ स्ट्रिंग डेटा. आता आपण फॉर लूप कुणावरती चालवणार, स्ट्रिंग डेटावरती चालवणार. फॉर नाव देतोय आय इन, काय लिहितोय मी आता, पायथन. लावलं, मला सांग काय येईल आउटपुट. आता पहिले तर समजून घ्या. हां, पहिले तर समजून घ्या काय असणार आहे. आता मी काय म्हटलं होतं, इनच्या राईट साईडला काय पाहिजे, तुमचं सिक्वेन्शियल डेटा पाहिजे. रेंज फंक्शन काय होतं तुमचं, सिक्वेन्शियल डेटा होतं. तसंच जो स्ट्रिंग डेटा असतो, स्ट्रिंग कुणाला म्हणतो आपण, दोन कोड्सच्या मध्ये कंटेंट, स्टार्टिंग कोड, एंडिंग कोड, त्याच्यामध्ये जो कंटेंट असतो तो काय असतो आपल्यासाठी, स्ट्रिंग असतो.
मग ही जी स्ट्रिंग आहे माझी, ही जी स्ट्रिंग आहे, लक्षात येतं आहे, हे स्ट्रिंग काय आहे, सिक्वेन्शियल डेटा आहे पायथनमध्ये. सिक्वेन्शियल डेटा कसा आहे, पायथन याला एक्स्ट्रॅक्ट करतो. कसा एक्स्ट्रॅक्ट करतो, लक्षात द्या. तो त्याला एक्स्ट्रॅक्ट करणार TYTHON. आता पायथन कसं फिरणार या स्ट्रिंगवरती, पहिल्यांदा लूप तुमचा स्टार्ट झाला. लूप जसं स्टार्ट झाला, आता तो काय करतो, पी वरती पहिल्यांदा वॉक करणार, पहिल्यांदा पी वरती फिरणार, बरोबर. पीला पिक करणार, कुठं स्टोअर करणार, आय मध्ये स्टोअर करणार. मग पायथन कुठं जातो, आतमध्ये जातो आणि प्रिंट करणार. काय प्रिंट करणार तो, आय मध्ये व्हॅल्यू काय, पी. म्हणजे पी तुमचा काय होणार, प्रिंट होणार. आता लूपमधून परत बाहेर निघाला, पायथन परत लूपच्या बाहेर गेला. आता कुठं जाणार पायथन, वाय वरती जाणार. वायला कुठं स्टोअर करणार, आय मध्ये. मग परत लूपच्या आतमध्ये जाणार, कोडला रन करणार. काय कोड आहे आता, प्रिंट आय. काय प्रिंट होणार मग आता, वाय. मग परत बाहेर निघणार, टी कडे जाणार. टीला कुठं स्टोअर करणार, आय मध्ये. परत लूपच्या आतमध्ये जाणार, हां, कोडला रन करणार. आता काय प्रिंट होईल, टी प्रिंट होईल. सेम तसंच एच होईल, सेम तसंच ओ होईल आणि यन कडं आला. यनला कुठं स्टोअर करणार आता परत, आय मध्ये. लूपच्या आतमध्ये जाऊन काय करणार, तो प्रिंट आय करणार. काय प्रिंट होणार, यन प्रिंट होणार. आता लूपच्या बाहेर गेला, परत आला तो इथं. काय सापडतोय का त्याला यनच्या नंतर, लूप तिथंच त्याचं क्लोज झालं आणि स्टॉप झालं. मग आउटपुट कसं येईल तुमच्या आउटपुट स्क्रीनवर, पायथन नाव असं सरळ येईल. किती वेळ येईल पायथन नाव, 6 वेळेस तुमचं पायथन नाव येईल. एक लेटर येईल. बरोबर ना, हे 6 वेळेस पूर्ण पायथन नाही येणार. लक्षात घ्या तुम्ही, कारण इथं प्रिंट काय करताय, आय प्रिंट करताय आणि आय मध्ये तर एक एक कॅरेक्टर जातोय ना, असंच म्हणू शकतो ना. चला आता आपण याच्यामध्ये बघू सिम्बॉल. सिम्बॉल व्हॅलिड आहे का, एक्सक्लेमेटरी देतोय. हां, चला एक्सक्लेमेटरी दिल्यावरती काय होईल, पायथनसाठी तो एक्सक्लेमेटरी वरती पण जाणार. लक्षात येतंय, तो एक्सक्लेमेटरी वरती पण जाणार. एक्सक्लेमेटरी पण त्याच्यासाठी एक कॅरेक्टर, तो कॅरेक्टरच कन्सिडर करणार. त्या कॅरेक्टरला घेणार आणि आय मध्ये स्टोअर करणार. खाली येणार प्रिंट आहे, म्हणजे एक्सक्लेमेटरी मार्क तुमचं प्रिंट होईल. लक्षात येतंय. सेम तसंच काय अजून देऊ शकतो मी तुम्हाला, नंबर्स 1 2. हां, म्हणजे आता काय होईल, 1 आणि 2. म्हणजे आता PYTHON वरती तर फिरणारच तुमचं लूप. 1 वरती पण फिरणार आणि कुठं सेव्ह करणार, आय मध्ये सेव्ह करणार. 2 ला पण पिक करणार आणि कुठं सेव्ह करणार, आय मध्ये. आतमध्ये जाणार तर कोड रन होणार. तर आता आउटपुट स्क्रीनवरती काय येईल, पायथन 1 2. आलं, त्याला नोट डाऊन. स्ट्रिंगचं समजून घ्या. तर गरजेचं नाही इथं तुम्ही रेंज फंक्शनलाच डिफाईन केला पाहिजे, तुम्ही स्ट्रिंगला पण डिफाईन करू शकता. तुमचं जर का नोट डाऊन झालं असेल मग मी तुम्हाला सांगतो पुढं काय. मागचे कन्सेप्ट प्लीज वॉच करा. हां, एफ स्ट्रिंग आता आपलं मागच झालेलं आहे. मागचे कन्सेप्ट रिवाइज करा. हा एफ स्ट्रिंग काय यूज केलं आहे हा माहीत असलंच पाहिजे तुम्हाला, कारण मी हा प्रत्येक याच्यामध्ये यूज करणार आहे. प्रत्येक प्रिंट फंक्शनमध्ये मी एफ स्ट्रिंग पुट करेल. तुम्हाला पण एफ स्ट्रिंगच यूज करायची, प्रॅक्टिस होणार आहे तुमची. नॉर्मल प्रिंटिंग करण्यापेक्षा एफ स्ट्रिंग कधी पण बेटर वे आहे कोणतं पण डेटा आउटपुट स्क्रीनवरती प्रिंट करण्यासाठी.
झालं चल समजलं ना फॉर लूप विथ स्ट्रिंग डेटा. मला सांगा आता काय होईल. हॅलो प्रिंट होईल. ओके किती वेळ हॅलो प्रिंट होईल. 8 वेळेस पायथन आहे सॉरी 8 टाइम्स. बघू आपण चेक करू 8 टाइम होतं. 2 4 6 आणि 8 लक्षात येते का 8 वेळेस स्प्रिंट झाला तो. कॅरेक्टर 8च आहे म्हणजे स्ट्रिंगची लेंथ 8च आहे असं म्हणू शकतो ना की तुमची स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगची जर का लेंथ मोजायचं म्हटलं तुम्हाला कसं काउंट करणार. 1 2 3 4 5 6 7 8 डेटा त्याच्यामध्ये आहे म्हणून तो 8 वेळेस लूप फिरला. 8 वेळेस जर का लूप फिरला तर 8 वेळेस कोड रन होणार. 8 वेळेस कोड रन झाला तर 8 वेळेस हॅलो पण तुमचं समोर क्लिअर आहे ना आता कन्सेप्ट. फॉर लूपमध्ये अजून पुढे जाऊ आपण आणि कन्सेप्ट बघू आपण. आता लिस्ट डेटावरती तुम्हाला फॉर लूप फिरून दाखवतो. ठीक आहे लिस्ट जेव्हा लिस्ट आपण शिकू नंतरचे आपले टॉपिक्स तेच आहे आता डेटा टाईप्सचे. एकदा ती लूप कंप्लीट केला आपण की आपण एक एक डेटा टाईपला डिटेलमध्ये स्टडी करू तेव्हा लिस्टमध्ये मी तुम्हाला शो करणार. आता नाही म्हणून समजून घ्या. ठीक आहे आता तुम्हाला याच्यामध्ये मी एक नवीन कन्सेप्ट पण इंट्रोड्यूस करून देतो. ठीक आहे आता मी काय करतोय ए नावाचं एक व्हेरिएबल बनवतोय. लक्षात घ्या काय बनवतोय मी ए नावाचं एक व्हेरिएबल बनवतोय त्याच्यामध्ये मी डेटा स्टोअर करतो. काय डेटा स्टोअर करतोय 10 20 30 40 50. हां केलं स्टोअर. हां लिस्ट कशी बनवतो आपण स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करतो आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिपल डेटा आपण पास करतो. मग तो मल्टिपल डेटा तुमचा कोणता पण डेटा टाईप असू शकतो. तो मल्टिपल डेटा तुमचं कोणतं पण डेटा टाईप असू शकतं. हां इंटिजर फ्लोट स्ट्रिंग बुलियन काय पण तुम्ही याच्यामध्ये पुट करू शकता. सगळं पण सेपरेटेड बाय कॉमा असणार. सगळं सेपरेटेड बाय कॉमा असणार. चला आता मी काय केलं एक लिस्ट क्रिएट केली आणि त्याला कुठं स्टोअर केलं ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं बरोबर ना. चला लिस्ट कशी क्रिएट करायची ते अजून डिटेलमध्ये मी तुम्हाला तिथं स्टडी करेन. चला आता काय चालवतोय मी एक फॉर लूप चालवतोय एल इन. आता नीट बघा मी आता काय पास करतोय इथं ए पास करतोय कोलन लावतोय. काय लावतोय कोलन लावतोय आणि प्रिंट करतोय. कोणाला प्रिंट करणार आहे मी एलला प्रिंट करणार. तर मला सांगायचं आता काय होणार याच्यामध्ये काय समजतं या 3 लाईनच्या कोडमध्ये तुम्हाला. लिस्टचे एलिमेंट्स प्रिंट होणार. हां फॉर लूप कोणावरती चालला आता 10 20 30 पण मी तर इथं 10 20 30 पासच नाही केले. बरं ए नावाचं व्हेरिएबल मी इथं पास केलेलं आहे म्हणजे की थोडक्यात मी काय सांगतोय फॉर लूप कुणावरती चालवा या ए नावाच्या व्हेरिएबलवरती चालवा. आता काय व्हेरिएबलवरती फॉर लूप नाही चालणार त्याच्या आतमधल्या डेटावरती फॉर लूप चालणार. आतमध्ये डेटा काय लिस्ट आहे. फॉर लूप शोधणार कुणाला ए व्हेरिएबललाच शोधणार पण ए वरती नाही चालणार. एच्या आतमध्ये जो डेटा आहे ए व्हेरिएबलच्या आतमध्ये जो डेटा आहे तो त्याच्यावरती स्वतःला चालेल. आता आतमध्ये जेव्हा तो जातोय त्याला काय सापडलं लिस्ट सापडली आणि लिस्टच्या आतमध्ये काय डिफरंट डेटा आहे. तर लिस्टमध्ये सेपरेटेड बाय कॉमा नीट लक्ष द्या सेपरेटेड बाय कॉमा प्रत्येक डेटा तुमचा स्टोअर असतो. हां तर तो पूर्ण डेटावरती काय करणार फॉर लूप चालणार. असं नका समजू की 1 वरती पहिल्यांदा फॉर लूप चालणार मग 0 वरती फॉर लूप चालणार तसं नाही. पूर्ण 10 डेटावरती तुमचं फॉर लूप चालणार. हां चला आता जेव्हा मी प्रिंट करतोय तर काय होईल आउटपुट स्क्रीनवरती 10 20 30 40 50 अशा पद्धतीने डेटा तुमच्यासमोर लिस्ट ऑफ लक्षात घ्या. चला आता आपण काय करतोय लिस्टमध्ये मी ॲड करतोय फ्रूट. काय ॲड केलेलं लिस्टमध्ये आता एक स्ट्रिंग डेटा ॲड केलेलं बरोबर असं मी म्हणू शकतो. स्ट्रिंग डेटा काय केलेलं आहे मी ॲड केलेलं. चला आता काय वाटतंय तुम्हाला काय होईल ॲपल कसं प्रिंट होईल. सिंगल काय म्हटलं परत मला
सिंगल लेटर. सिंगल लेटर. ओके. कसा आला ॲपल? लक्ष द्या, परत नीट समजा, काय हरकत नाही आहे. हां, इथं आपण काय पास केलं होतं? एक स्ट्रिंग डेटाच पास केलं होतं. सिंगल डेटा होतं, सिंगल स्ट्रिंग डेटा होता. म्हणून पायथन काय केलं, त्याच्या आतमधल्या प्रत्येक कॅरेक्टरवरती तो चालला. इथं काय होतं, सिंगल स्ट्रिंग डेटा होता. परत नीट लक्ष देऊन ऐका. वरती जो फॉर लूप होता, आय फॉर लूप, बरोबर ना, मी आय नावाचं फॉर लूप बनवलं होतं. हां, त्याच्यामध्ये जो स्ट्रिंग डेटा होता तो सिंगल स्ट्रिंग डेटा होता, नुसतं स्ट्रिंग डेटा होतं तुमच्याकडे, फक्त स्ट्रिंग डेटा होता. म्हणून पायथन त्या स्ट्रिंग डेटाच्या आतमधल्या प्रत्येक कॅरेक्टरवरती चालला. पण आता पण स्ट्रिंग डेटा आहे, पण तो नुसतं फक्त सिंगल स्ट्रिंग डेटा आहे का? नाही, तो लिस्टच्या आतमध्ये स्ट्रिंग डेटा आहे. मग जेव्हा पायथन लिस्टवरती चालतो तेव्हा तो कॉमाला बघतो. कुठं आहे कॉमा? इथं आहे कॉमा. मग कॉमाच्या पलीकडे इथं लेफ्ट साईडला एक पूर्ण डेटाला तो पिक करतो. लक्षात घ्या. हां, कॉमनी सेपरेट झालेला आहे प्रत्येक डेटा. सो इथं कॉमा त्याला सापडतोय, तर पूर्ण 10 डेटा त्याच्यासाठी काय, एक पूर्ण डेटा आहे. त्या पूर्ण डेटाला तो घेणार आणि एलमध्ये स्टोअर करणार. आता लक्ष द्या, आता डेटा एलमध्ये कसं स्टोअर होतं आहे, या व्हेरिएबलमध्ये कसं स्टोअर होतं आहे. इथं आयमध्ये डेटा कसं स्टोअर व्हायचं, पहिल्यांदा पी, त्याच्यानंतर वाय स्टोअर व्हायचं, मग टी, मग एच, मग ओ, एन, 1, 2, असं करून एक एक कॅरेक्टर त्या आय नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर व्हायचं, या आयमध्ये स्टोअर व्हायचं. लक्षात येतोय? हां, पण इथं काय होतंय, पूर्ण 10 एलमध्ये जाऊन स्टोअर होतंय. सेम पायथन पुढं जातो, त्याला 20 सापडला, पूर्ण 20ला पिक करतो आणि एलमध्ये जाऊन काय करतो, स्टोअर करतो. तसंच 30ला, 40ला आणि 50ला. आता 50 झालं स्टोअर. हां, 50 पण तुमचं काय झालं, प्रिंट झाला. आता लूप कुठं गेला, या ॲपलकडे गेला. आता ॲपलला तो पूर्ण पिक करतो आणि डायरेक्टली कुठं स्टोअर करतो, एलमध्ये स्टोअर करतो. म्हणजे की एल इक्वल टू त्याच्या मेमरीमध्ये, पायथनच्या मेमरीमध्ये एल इक्वल टू काय स्टोअर झालेलं आहे, ॲपल स्टोअर झालं. जेव्हा तुम्ही प्रिंट एल म्हणताय तेव्हा पूर्ण ॲपल तुमच्या समोर काय होणार, क्लिअर आहे कन्सेप्ट? लक्षात येईल लिस्टवरती कसं चालणार. आपण अजून डिटेलमध्ये जाऊ लिस्टमध्ये, जेव्हा लिस्टमध्ये स्टडी करू. पण आता एक लक्ष द्या, कसं लिस्ट क्रिएट केली. सेम याच पद्धतीने, गरजेचं नाही की तुम्ही इथं स्ट्रिंग डेटा असं पास केला पाहिजे. हा सेम स्ट्रिंग डेटा मी एका व्हेरिएबलमध्ये पण स्टोअर करून ठेवू शकतो आणि मग इथं काय पास करणार, मी नुसतं व्हेरिएबलचं पायथन जाणार, व्हेरिएबलला शोधणार. आणि पायथन काय व्हेरिएबलवरती लूप नाही चालवत, त्या व्हेरिएबलच्या आतमध्ये जो डेटा आहे ना त्याच्यावरती लूप चालवतो. आणि जेव्हा तो आतमध्ये जाऊन बघणार त्याला काय सापडणार, हा सेम कोड सापडणार, स्ट्रिंग सापडणार आणि फक्त नुसतं एक सिंगल स्ट्रिंग सापडणार. मग त्या केसमध्ये तो प्रत्येक कॅरेक्टरवरती स्वतःला रन करतो. लक्षात येतोय कन्सेप्ट? सो ही पण एक पद्धत आहे सिक्वेन्शियल डेटा पास करण्याचं. गरजेचं नाही की जो सिक्वेन्शियलचा डेटा आहे तो सिक्वेन्शियल डेटा तुम्ही ॲज इट इज इथंच घेऊन पुट करून देणार. त्याला कुठंतरी व्हेरिएबलमध्ये स्टोअर करा त्या सिक्वेन्शियल डेटाला आणि मग तो व्हेरिएबल नेम पास करा. हां, बट तो व्हेरिएबल नेम तुम्ही जो पास करताय त्याच्यामध्ये तो सिक्वेन्शियल डेटाच पाहिजे. असं नाही का तुम्ही त्याच्यामध्ये कोणतं पण डेटा पुट करणार आणि पायथनला सांगणार की लूप रन कर, मग लूप चालणार का? नाही चालणार. आता हे पण नोट डाऊन करा तुम्ही, पण त्याच्यासोबत हे पण पॉईंट्स, छोटे छोटे पॉईंट्स आहेत ते फक्त तुमच्यासमोर डिफाईन करतो. जेव्हा मी इथं लूप चालू केला, हा बघा, हा कोड बघा, त्याच्यामध्ये मी काय करतोय, लूप स्टार्ट करतो. पण लूप कोणत्या डेटावरती स्टार्ट करतोय, नंबरवरती स्टार्ट करतोय. नंबर आहे का हा, काय इंटिजर म्हणायचं, नॉर्मल नंबर नाही म्हणायचं. इंटिजर डेटावरती मी लूप माझं चालू करतो. चालणार का लूप? नाही चालणार. लक्षात द्या, कारण मी काय सांगितलेलं आहे तुम्हाला, सिक्वेन्शियल डेटावरतीच लूप चालणार आहे तुमचा. कोणत्या डेटावरती? सिक्वेन्शियल डेटा. सो हा जो इंटिजर डेटा असतो तो सिक्वेन्शियल डेटा नसतो. सो त्या केसमध्ये हा चालणार नाही. सो आता सपोज मी इथं करतोय 50, 100.50, कोणता डेटा टाईप येतो, फ्लोट डेटा टाईप आहे. काय होणार, मला तिथं पण एरर आहे. तो स्वतः सांगतोय फ्लोट ऑब्जेक्ट इज नॉट इटरेटेबल, स्पष्ट लिहितोय पायथन. एररमध्ये काय त्यांनी काय खूप मोठं असं लॉंग तुम्हाला एरर नाही शो केलं, त्यांनी सिम्पल एरर्स काय लिहिलंय, फ्लोट ऑब्जेक्ट इज नॉट इटरेटेबल. सेम तसंच आपल्याला आता पहिले तर हे 2 पॉईंट तरी नोट डाऊन करा. इंट डेटा टाईप आणि फ्लोट डेटा टाईप काय व्हॅलिड नाही.
सिम्पल स्टेटमेंट, बरोबर ना. तुम्ही तुमचं फॉर लूप इंटिजर आणि फ्लोट डेटा टाईपवरती नाही रन करू शकता. चला आता कोणकोणते डेटा टाईप राहिले. सिक्वेन्शियल डेटा तर मी तुम्हाला सांगितलं, रेंज फंक्शन आहे, स्ट्रिंग आहे, लिस्टसुद्धा चालणार आहे. पुढं अजून जे डेटा टाईप्स आहेत टपल, सेट, डिक्शनरी, ते सुद्धा सिक्वेन्शियल डेटामध्ये येतात. हां, स्ट्रिंग झालं, इंटिजर फ्लोट येत नाही ते तुम्हाला दाखवलं. आता काय राहिलं आपलं बुलियन डेटा राहिलं. काय राहिलेलं आहे बुलियन डेटा. बुलियन डेटा कोणते होते, ट्रू आणि फॉल्स होतं फक्त. कोणतं तरी एक रन करून बघू आपण. एकावरती पण नाही झालं तर म्हणजे दुसऱ्यावरती पण नाही होणार, एकावरती झालं तर दुसऱ्यावरती पण होईल. ना बुल ऑब्जेक्ट सुद्धा काय तुमचं नॉट इक्वल टू, म्हणजे इथं काय ॲड करू मी आता, इंटिजर डेटा, फ्लोट डेटा आणि याच्यासोबत अजून ॲड होणार आता बुलियन डेटा. बुलियन झालं. आता काय राहिलं फक्त नन डेटा. नन डेटाला आपण काय करू, रन करू. काय होणार तुम्हाला, नन टाईप सुद्धा काय नॉट रन. सो सिंपल स्टेटमेंट देतोय, यू कॅन नॉट रन युअर फॉर लूप ऑन इंटिजर डेटा, फ्लोट डेटा, बुलियन डेटा आणि नन डेटा टाईपवरती तुम्ही कधीच तुमचं फॉर लूप चालू शकत नाही. व्हॅल्यूड कोणते मग, स्ट्रिंग, रेंज फंक्शन, लिस्ट, टपल, सेट, डिक्शनरी. हे डोक्यातच बसले पाहिजे तुमचे. झालं, नोट डाऊन करा, हे पण नोट डाऊन करा. फॉर लूप विथ लिस्ट डेटा आणि या पॉईंटला पण नोट डाऊन करा. आणि सेम जेव्हा पण तुम्ही फॉर लूप चालू करताय तर तिथं तुम्ही व्हेरिएबल नेम पण काय करू शकता, पास करू शकता. म्हणजे इनच्या राईट साईडला तुम्ही व्हेरिएबल नेम पण पास करू शकता. हा पॉईंट पण नोट डाऊन करा. फक्त त्या व्हेरिएबलच्या आतमध्ये सिक्वेन्शियल डेटा पाहिजे, जसं की रेंज फंक्शन असेल, मग लिस्ट असेल, टपल असेल, स्ट्रिंग असेल. तुम्ही जर का व्हेरिएबलच्या आतमध्ये इंटिजर फ्लोट ठेवलाय तर तुम्हाला एरर असेल. नोट डाऊन करा. ठीक आहे. आता तुम्हाला काय दाखवलं, फॉर लूप विथ ब्रेक स्टेटमेंट दाखवलं. काय होतं ब्रेक स्टेटमेंटचा अर्थ, फॉर लूप विथ ब्रेक स्टेटमेंट. ब्रेक स्टेटमेंटला तुम्ही राईट कुठं करणार, फॉर लूपच्या आतमध्ये राईट करणार. हा पण पॉईंट लक्षात ठेवा. हा जो ब्रेक स्टेटमेंट आहे हा कुठं प्रेझेंट पाहिजे, फॉर लूपच्या आतमध्ये पाहिजे, तरच तो फॉर लूप ब्रेक होईल ना. फॉर लूपच्या आतमध्ये ब्रेक स्टेटमेंट काय पाहिजे, प्रेझेंट पाहिजे. काय यूज आहे ब्रेकचं, कम्प्लिटली तुमचं लूप स्टॉप करायचं. त्याच पॉईंटला लूप स्टॉप होणार. त्याच्यानंतर काही कोड लिहिलेला असतो त्या फॉर लूपच्या आतमध्ये, त्याला पायथन बघणार पण नाही. जेव्हा इथं ब्रेक आला त्याच केसमध्ये पायथननी लूप कम्प्लिटली स्टॉप केला, म्हणजे लूप पायथन लूपमधून एक्झिट झाला असं मी सांगणार. 6 जसं त्याचं आलं तो 7, 8, 9 वरती फिरणार का, रोटेशन होणार का त्याचं 7, 8, 9 वरती, नाही होणार. 6 पर्यंतच त्याचं रोटेशन काय होईल, स्टॉप. बरोबर. सेम तसंच आपल्याकडं आहे आता पुढचं फॉर लूप विथ कंटिन्यू वर्ड, कंटिन्यू कीवर्ड किंवा कंटिन्यू स्टेटमेंट. सेम कोड लिहितोय, हाच कोड इथं काय करतोय, कॉपी करतोय आणि खाली पेस्ट करतोय. सेम कोड आहे माझं, काहीच फरक नाही आहे कोडमध्ये, फक्त ब्रेकच्या जागी कंटिन्यूला मी पुट करतो. लक्ष द्या आता व्यवस्थितपणे. हां, कंटिन्यू स्टेटमेंटचा अर्थ काय, हां यूज समजून घ्या. कंटिन्यू स्टेटमेंटचं यूज काय आहे सांगितलं. जसं ब्रेक होतं, ब्रेक काय सांगायचं की लूप कम्प्लिटली त्याच पॉईंटला त्याच लाईनला स्टॉप झाला पाहिजे. परत लूप तुमचं पुढं जाणार नाही, पुढच्या डेटासाठी तुमचं लूप फिरणार नाही. आपलं जेव्हा i = 6 झाला, बरोबर, i = 6 झाला तेव्हा आपलं लूप काय झालं, ब्रेक झाला. ब्रेक म्हणजे की लूप कम्प्लिटली स्टॉप झाला. पुढच्या डेटासाठी म्हणजे की 7, 8, 9 साठी लूप फिरला का आपला, नाही फिरला. पण कंटिन्यू स्टेटमेंट काय सांगतोय, लक्ष देऊन ऐका. कंटिन्यू स्टेटमेंट काय सांगतोय, जेव्हा तुमची i ची व्हॅल्यू 6 होईल, जेव्हा तुमची i ची व्हॅल्यू 6 होईल, बरोबर ना,
आय इक्वल टू 6 झालं, म्हणजे इफचं स्टेटमेंट काय झालं इथं ट्रू झालं. पण आतमध्ये काय कंटिन्यू. सो कंटिन्यू स्टेटमेंट काय सांगतो पुढचं इटरेशन तुमचं कंटिन्यू करा, पण आय इक्वल टू 6ला स्किप करा. लक्षात द्या कंटिन्यू, पण जर का त्याला पुढं कंटिन्यूच करायचं असतं तर आपण कायला त्याला यूज केला असतं. लूप तर तसंही कंटिन्यू करतोच आहे पूर्ण डेटा, पण कंटिन्यूचा यूज काय एक पर्टिक्युलर डेटासाठीच काय होईल तुमचं लूप स्टॉप होईल. लक्ष देऊ नका, एक पर्टिक्युलर डेटासाठीच तुमचं लूप काय होणार इथं स्टॉप होणार. चा परत एकदा रिवाईज करू, म्हणजे लूप पण रिवाईज होईल, कंटिन्यू आणि ब्रेक पण रिवाईज होईल. सगळ्यात पहिले रेंज फंक्शन काय करणार, किती नंबर जनरेट करणार, 10 नंबर जनरेट करणार 0 to 9 पर्यंत. चा 0 सगळ्यात पहिले आपला जो फॉर लूप आहे तो कोणत्या डेटावरती फिरणार, 0 वरती फिरणार. 0ला पिक करणार पायथन, कुठं स्टोअर करणार, आय मध्ये स्टोअर करणार. आय मध्ये जसं डेटा स्टोअर झाला मग लूप पायथन कुठं जाणार, लूपच्या आतमध्ये जाणार ना, बरोबर. लूपच्या आतमध्ये जाऊन तो काय बघतोय, एक इफ स्टेटमेंट आहे. इफ मध्ये काय कंडिशन काय, आय इक्वल टू 6. मग आय इक्वल टू 6 आहे का आता, 0 इक्वल टू 6 नाही आहे, म्हणजे इफच्या आतमध्ये तो एंटर नाही करणार, डायरेक्टली प्रिंट आय करणार, बरोबर ना. असं तो 1 साठी पण करणार, मग 1ला पिक करणार, आय मध्ये स्टोअर करणार, परत लूपच्या आतमध्ये जाणार, 1 इक्वल टू 6 चेक करणार, म्हणजे आय इक्वल टू 6. कारण आय मध्ये आता काय डेटा आहे 1 इक्वल टू 6 आहे का नाही. परत तुमचं कंडिशन फेल झाली, तो प्रिंट आय करणार आहे, म्हणजे हा प्रिंट आहे तुमचा एक्झिक्यूट होणार. सेम तसंच 2ला होणार, 3ला होणार, 4ला होणार, 5ला होणार आणि 6ला होणार, बरोबर. आता आला पायथन 6 डेटावर. 6 डेटाला तो पिक करतोय, कशामध्ये स्टोअर करणार, पहिले आय मध्ये स्टोअर करणार. आता तो लूपच्या आतमध्ये एंटर झाला, बरोबर ना. लूपच्या आतमध्ये काय झाला, पायथन एंटर झाला. तिथं तो काय चेक करतोय, आय इक्वल टू 6 आहे का आता, आय इक्वल टू 6, म्हणजे कंडिशन तुमची काय झाली तर ट्रू झाली. एकदा ब्रेकमध्ये जाऊ, सपोज आय इक्वल टू 6 म्हणजे 6 इक्वल टू 6 झाला. हां, ब्रेक काय सांगायचं, लूप कम्प्लिटली तिथं स्टॉप करून टाक, कारण आयची व्हॅल्यू 6 झाली, लूप कम्प्लिटली तिथं स्टॉप झाला पाहिजे, बरोबर ना. लूप कम्प्लिटली ह्या पॉईंटला, या ब्रेकच्या पॉईंटलाच काय झालं, स्टॉप झाला, म्हणून तुमचं 6 तरी प्रिंट झाला का नाही झाला. आउटपुट काय आलं 0 1 2 3 4 5. आणि जो ब्रेक स्टेटमेंट होता त्यांनी पुढच्या डेटावरती इटरेशन घ्यायला गेला का, म्हणजे फॉर लूपला परमिशन दिली का 7 8 9 साठी पण तू रोटेट कर स्वतःला, कोड रन कर परत एकदा, नाही दिली कधी परमिशन. पण कंटिन्यू काय सांगतो, तुम्ही 6 साठी डेटाला स्किप करा, म्हणजे आय इक्वल टू 6 झालं ना, त्याच्यानंतर प्रिंट आय नका करू. लक्षात येतोय, तुम्ही 6ला प्रिंट नका करू, पण पुढचा जो डेटा आहे ना 7 8 9 त्याच्यासाठी तुम्ही परत एकदा परत एकदा तुम्ही फॉर लूप चालवा. या तिन्ही पण डेटासाठी तुमचा जो फॉर लूप आहे त्याला ॲक्टिवेट करा आणि त्याला रन करा. मग आता काय होतंय, 6 तुमचं स्किप झालं, 6 साठी तुमचा जो इटरेशन आहे तो स्किप झाला. आता इथं आपलं एक लाईनचं कोड आहे प्रिंट आय, लक्षात घ्या, म्हणून फक्त काय होणार आहे तुमचं 6च प्रिंट होणार होता, बरोबर. तो 6 आता काय होईल, कंटिन्यू होईल, प्रिंट नाही होणार. इथं तुमचा जर का नंबर ऑफ लाईन्स ऑफ कोड असता तर कधी लक्ष दिलेलं आहे, तो सगळं कोड तुमचं त्या 6 नंबरसाठी काय झाला असता, स्किप झाला. लक्षात येतं. पण आता कंटिन्यूली परमिशन दिलेली आहे की तुम्ही 7 8 9 साठी पण काय करा. मग आता पायथन कुठं जाणार, 7 कडे जाणार, 7ला घेणार, आय मध्ये स्टोअर करणार, बरोबर. परत आतमध्ये येणार. आता सांगा आय इक्वल टू 6 आहे का नाही आहे, 7 इक्वल टू 6 असतं का नाही, म्हणजे तुमची इफची कंडिशन फेल झाली. काय प्रिंट होणार तुमचं 7 प्रिंट होणार. मग परत 8 कडं सेम प्रोसेस, 9 कडं सेम प्रोसेस. 9च्या नंतर आहे का डेटा तुमचं लूप इथं स्टॉप, आउटपुट स्क्रीनवरती काय डेटा येईल, 0 1 2 3 4 5 6 7 8 9. 0 to 9 प्रिंट होईल, पण त्यामध्ये 6 नाही का, 6 नाही होणार असं सांगितलं. ठीक, 0 to 5 होईल, मग 6 येईल का तुमचं नाही, मग 7 8 9 येणार का. कोणतं इटरेशन आहे आपलं आता, हा पहिले तुमचं होतं ब्रेकचं, ठेवा इथून 5 पर्यंत ना, हा इटरेशन तुमचं ब्रेकचं होतं, बरोबर. ब्रेकनी काय केलं, जसं आय इक्वल टू 6 झाला, लूप कम्प्लिटली स्टॉप केला, पुढच्या डेटासाठी लूप फिटला का आपलं. पण जेव्हा कंटिन्यू स्टेटमेंट यूज केला, फॉर लूपच्या आतमध्ये तुम्ही कंटिन्यूला यूज केला, तेव्हा काय झालं बघा. 0 पासून तर प्रिंट व्हायला स्टार्ट झालं, 0 to 5 तर इथं पण प्रिंट झालं, पण 7 8 9 पण काय झालं तुमचं खाली प्रिंट झालं. 5 आणि 7 मध्ये बघा 6 आलेलं आहे का, लक्षात येतोय. ब्रेक आणि कंटिन्यू मधला डिफरन्स समजतोय, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ब्रेकमध्ये आणि कंटिन्यूमध्ये काय डिफरन्स आहे,
ब्रेक काय सांगतो, लूप कम्प्लिटली एक्झिस्ट करा, तिथं स्टॉप करा. पण कंटिन्यू काय सांगतो, लूपला थांबवू नका, फक्त तेवढ्या एक करंट डेटासाठी लूपला स्टॉप करा. कोणता करंट डेटा, 6 साठी फक्त तुमचं लूप स्टॉप करा, पण 7, 8, 9 साठी तुमचं लूप चालू ठेवा. लक्षात येतंय? म्हणून तुमचं प्रिंट आय केल्यावरती 6 काय नाही झाला, प्रिंट नाही झाला. तोच जर का मी समजा हा प्रिंट आय मी इथून कट केला आणि इथं पुट केला, आता मला सांग काय होईल. सांगा. ह्या कोडमध्ये काय होईल, एवढ्या 3 लाईनच्या, सॉरी या सगळ्या कोडमध्ये काय सेम, 6 स्किप होणार तुझं, म्हणजे 0 to 5 येईल, 6 स्किप होणार आणि 7, 8, 9 येणार. बाकीच्यांचं सर फक्त 0 to 9 असेल. 0 to 9 होईल, पण 0 to 9 मध्ये सगळं डेटा येईल काय काय स्किप होईल? सगळा डेटा नाही, सगळा डेटा सगळा डेटा येईल. चला. काय आलंय? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. का आलं सगळं डेटा? कधी विचार केलाय? 0 आता तुमचं फॉर लूप स्टार्ट झाला. ठीक आहे, बोल. हॅलो. हा सर, ते कंटिन्यू खाली आपण काही दिलंच नाही त्याला, त्यामुळे कंटिन्यूच्या खाली कोणतं स्टेटमेंटच नाही. लूप तुमचं दिलंच stop नाही झालं. आपण. हा, लूप तुमचं स्टॉप झाला i = 6 साठी, पण त्या कंटिन्यूच्या खाली काय स्टॉप करण्यासाठी पाहिजे ना. हा, ब्रेक पण स्टॉप करतोय, कुणाला स्टॉप करतोय, खालच्या स्टेटमेंटला स्टॉप करतोय. कंटिन्यू पण स्टॉप करतोय, पण खालच्या कंटेंटला स्टॉप करतोय, त्याच्या खाली जे लिहिलं, पण त्याच्या खाली काहीच लिहिलेलं नाही स्टॉप करण्यासाठी. प्रिंट आहे तर तुमचं कधी आहे, इथं वरतीच आहे. आणि पायथन लाईन बाय लाईन जातोय कोडला, पायथन लाईन बाय लाईन कोडला रन करतोय. जेव्हा तुमचं आय मध्ये 6 आला, तेव्हा लगेच पहिल्यांदा काय झालं, प्रिंट आय झालं. म्हणजे पहिल्यांदा 6 तुमचं प्रिंट होऊन गेला, आणि मग तुम्ही जाऊन कंडिशन चेक करताय आय = 6 आहे का, तिथं कंडिशन ट्रू होतीये, आणि मग तुम्ही कंटिन्यू करताय. आणि मग कंटिन्यूचा अर्थ काय, त्या करंट इटरेशन तुमचं करंट डेटाला स्टॉप करा पूर्ण, तर तुम्ही त्याच्या खाली स्टेटमेंट्सच लिहिलं. सो ही पण गोष्ट लक्षात घ्या की कंटिन्यू ब्रेक कुठं लिहिताय तुम्ही. कंटिन्यू आणि ब्रेकच्या खाली जो कोड असेल ना, तो स्किप होणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. सो कंटिन्यू आणि ब्रेक तिथंच यूज झाला पाहिजे. त्याच्यानंतरचा जो पण कोड असेल तो सगळं तुमचा जागेवरती स्किप होईल, तर त्याचा फायदा आहे ना काहीतरी. इथं काही यूज झाला का त्या कंटिन्यूचा? मला बेसिकली 6 ला स्किप करायचं होतं. 6 हा जो डेटा होता माझ्या आउटपुट स्क्रीनवरती नाही दिसायला पाहिजे, म्हणून तर त्या कंटिन्यूला यूज केलं होतं मी. पण त्या कंटिन्यूचा काहीच यूज नाही झाला. त्यांनी 6 ला सुद्धा आउटपुट स्क्रीनवरती तो घेऊन आला, कारण तुम्ही कोडच तसं लिहिले, त्याच्यामुळे तो झाला. तोच जर का तुम्ही प्रॉपर वेमध्ये कोड लिहिला असता तर 6 आला असता का? प्रॉपर वे काय सांगतोय, 6 ला जर का स्किप करायचा असेल तर हा जो प्रिंट स्टेटमेंट आहे तो कंटिन्यूच्या खालीच प्रेझेंट पाहिजे, बरोबर ना. सो इथून अजून एक स्टेटमेंट निघून येतं. हां, ब्रेक आणि कंटिन्यूच्या खाली काही कोड लिहिलेला असो ते सगळं स्किप होतं, असं मी म्हणू शकतो का? ब्रेक आणि कंटिन्यू कीवर्ड तुम्ही जिथं पण राईट केलेलं आहे, इथं ब्रेक कीवर्ड आहे, तर त्याच्या खाली फॉर लूपमध्ये कोणतं पण कोड असो ते सगळं काय होणार, स्किप होणार. इथं मी कंटिन्यू लिहितोय, त्या कंटिन्यूच्या खाली कोणतं पण कोड असू द्या ते सगळं स्किप होणार पायथनकडून. त्याला पायथन एक्झिक्यूटच करणार नाही त्या कोडला. आपण कोणतं कोड, त्या फॉर लूपच्या आतमधलं कोड. नाही तर तुम्ही म्हणणार की कंटिन्यू इथं आहे, तर इथं सपोज मी जर का प्रिंट लिहिलं, इथं मी लिहितोय प्रिंट हॅलो, तर हॅलो प्रिंट होईल का नाही होईल? होईल ना, कारण हा प्रिंट जो आहे तो, हा जो प्रिंट स्टेटमेंट आहे तो इंडिपेंडंट आहे, तो काय फॉर लूपच्या आतमध्ये नाही लिहिलेला आहे. आपण आला का? हा, तो जर का प्रिंट मी फॉर लूपच्या आतमध्ये लिहिला असता तर प्रिंट हॅलो आला असता का? नाही आला असता ना, कारण 6th इटरेशनसाठी तो स्किप होणार म्हटल्यावरती नाहीच येणार तो, बरोबर ना. व्यवस्थितपणे लक्ष द्या. ब्रेक आणि कंटिन्यूला कुठं राईट करायचं, मिनिंग तर तुम्हाला समजलं, पण यूज कुठं करायचं ते पण महत्त्वाचं आहे.
आणि एक स्टेटमेंट काय दिलं मी तुम्हाला, ब्रेक आणि कंटिन्यूच्या खाली जो पण कोड लिहिलेला असेल, फक्त फॉर लूपच्या आतमध्ये जो पण कोड लिहिलेला असेल ब्रेक आणि कंटिन्यूच्या खाली, तो सगळं स्किप होणार. लक्षात आहे? हा व्यवस्थितपणे समजा, कारण वाईल लूपमध्ये तुम्हाला तिथे एक लॉजिक द्यायचं आहे मला. वाईल लूपमध्ये पण आपण ब्रेक कंटिन्यूला यूज करणार, तिथं थोडंसं लॉजिक तुमचं चेंज होणार. तर तो लॉजिक तुम्ही मला देणार असं मी अपेक्षा करतो. चल स्टॉप करू आपण इथं. पण एक शेवटचं आहे, काहीच नाही शेवटचं, फॉर लूप विथ पास स्टेटमेंट. फॉर लूप विथ पास कीवर्ड म्हणा किंवा स्टेटमेंट म्हणा. हां, पासला काहीच म्हणजे असं काही लक्षात ठेवण्यासारखं पण नाही, पण समजून घ्या. चला, दोनच कन्सेप्ट याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन. चला, मी एक लूप बनवतो आहे, नीट लक्ष द्या. एक लूप बनवतो आहे, मला सांगा 10 असं काहीतरी लूप मी काय केलं इथं डिझाईन केलेलं. मला सांगा आता काय करू, मला एवढंच लूप काय करायचं आहे, डिझाईन करायचं आणि कोडला रन करायचं. होईल का कोड रन माझं? हां, का नाही होणार कोड रन? प्रिंट नाही, कोणतं प्रिंट? कोडच नाही. हा महत्वाचा, असं काय नाही की प्रिंटच लिहायला पाहिजे, काय पण लिहू शकतात. हां, तर तो कोड नाही आहे तिथं. म्हणजे या फॉर लूपच्या आतमध्ये मी असं म्हणू शकतो की कोड नाही आहे, म्हणून काय होईल, मला एरर आला. काय म्हणत होतो तो, काहीतरी एक्सपेक्ट होतं त्याच्या मागे, असं तोच म्हणतो आहे, बरोबर ना? पण मी त्याचे एक्सपेक्टेशन पूर्ण नाही केले. चला, मग आता आपण काय करू, इथं पास कीवर्डचा यूज करू. पासचा अर्थ काय, बेसिकली फॉर लूपला तुमचं स्टार्टही नाही होणार, स्टॉपही नाही होणार. नुसतं क्रिएट करून ठेवलेलं आहे तुमचं फॉर लूप, त्याचा काहीच यूज नाही पायथन येणार फॉर लूपला बघणार, म्हणजे की फॉर लूप बघतोय की फॉर लूप इथं स्टार्ट करायचं आहे मला. जसं तो आतमध्ये गेला, त्याला काही कोडच नाही सापडला, इथंच तुमचं फॉर लूप काय झालं समजा. आपण रन करू याला. आता काय होईल, सगळं रन होईल, वरचं कोड सगळं रन होईल, पण हा 2 लाईनचा त्याच्यासाठी काही महत्त्वाचं नाही, लक्ष इग्नोर झाला. हां, असं समजा की तुमच्याकडे आता कोड नाही आहे लिहायला. सपोज आत्ता करंट टाईममध्ये तुम्हाला नाही माहिती काय कोड लिहू त्या फॉर लूपच्या आतमध्ये, पण नुसतं तरी पण तुम्हाला फॉर लूप क्रिएट करून ठेवायचं. जेव्हा तुमच्याकडे कोड येईल फ्युचरमध्ये, तेव्हा तुम्ही या पास स्टेटमेंटला काय करणार, इथून रिमूव्ह करणार आणि जो पण तुमचा कोड होता त्याला तुम्ही इथं राईट करा. लक्षात येतं? लक्षात येतं? सो असं आहे तुमचं फक्त पास स्टेटमेंट. सो जर का पास स्टेटमेंटचा यूज का करायचं, तुम्हाला लूप पण क्रिएट करायचं आहे, पण ते लूपच्या आतमध्ये कोड पण नाही लिहायचं. लक्षात येतोय? तुम्ही म्हणताय मी लूप पण क्रिएट करतो, पण त्याच्या आतमध्ये कोड पण नाही लिहित, मग पायथनला तसं तर चालणार नाही, तो तर एरर देणार. सो त्या केसमध्ये तुम्ही काय पुट करायचं, पास पुट करायचं. लक्षात येतं? सेम तसंच इफमध्ये पण तुम्ही त्याला यूज करू शकता. सपोज मी इथं इफ लिहितो, एक लावली मी कंडिशन 10 greater than 5. आता नुसतं एवढंच लिहून जमणार आहे का? या इफच्या आतमध्ये पण कोड राईट करणं कंपल्सरी असतं, पण मला नाही लिहायचं आहे कोड, माझ्याकडे नाही आहे कोड आता. मी काय करणार, तिथं पण पास घेऊ. येतोय लक्षात? पासचं कधी यूज करायचं नसतं, एवढंच कन्सेप्ट आहे पास. याला तुम्ही कशासोबत रिलेट करू शकता, काही लक्षात येते? मी तुम्हाला पहिले पण असं काहीतरी कन्सेप्ट शिकवलं होतं. नॉन डेटा टाईप सोबत. वा, सपोज मी व्हेरिएबल बनवतोय, हां, ए नावाचं व्हेरिएबल बनवतो, इक्वल टूचं सिम्बॉल लावतो, हां, डेटा स्टोअर केलं तिथपर्यंत ओके, पायथनला पण काही प्रॉब्लेम नाही. पण सपोज जर का इथं डेटा पुटच नाही गेला, नुसतं इक्वल टूची लाईन लावून दिली सोडून, व्हेरिएबल क्रिएट झाला का इथं? प्रॉपर नाही झाला. व्हेरिएबलला नाव दिलं तुम्ही, इक्वल टूची साईन पण लावली, पण डेटा नाही दिला ना त्या व्हेरिएबलला स्टोअर करण्यासाठी. मग त्या काय करणार, मी तुम्हाला एक डेटा टाईप सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, नन का सांगितलं होतं, कारण करंट टाईममध्ये या सिच्युएशनमध्ये आपल्याकडे डेटा नाही आहे, पण तरी पण मला व्हेरिएबल क्रिएट करून ठेवायचं. मला फ्युचरमध्ये जेव्हा डेटा येईल, मी त्या ननला काढून तिथं पुट करेन. लक्षात येतं? सेम तसंच आहे पास. मागच्या कन्सेप्टला जागे करा. हां, तिथे झोपून गेलेले त्यांना उठवा. कन्सेप्ट माणसं जागे. तर
तरी कन्सेप्ट जागे नाही झाले तर मग माणसंच झोपले, मग त्यांना उठवा. त्याला व्यवस्थितपणे Sure. 04 batch ना. Now आज तुमचा for loop. अटेंडन्स ऑन केली, सगळ्यांनी अटेंडन्स लावून घ्या. चलो ऑनलाईन मेंबर्स, तुमचे काय डाऊट आहे? समजलंय सगळ्यांना? फॉर लूप समजलंय, फॉर लूपची वर्किंग समजली. चला मी तुम्हाला फॉर लूप विथ रेंज फंक्शन, विथ स्ट्रिंग डेटा आणि विथ लिस्ट मध्ये तुम्हाला शो केलेले फॉर लूप कसा चालणार. त्याच्यानंतर मी तुम्हाला ब्रेक, कंटिन्यू आणि पास पण शो केलेले. काही स्टेटमेंट्स पण तुमच्यासोबत शेअर केलेले, म्हणजे की काही रूल्स तुमच्यासोबत शेअर केलेले वेगवेगळे, ते पण तुम्ही नोट डाऊन केलं असेल. चला अजून 3 जणांना समजलंय का? बाकीचे शेवटपर्यंत असे 2-3 जण निघून जातात शेवटपर्यंत येता येता. म्हणजे तुम्ही पहिल्यापासूनच जॉईन नाही झाले तरी चालते. कोण आहे आज? प्रियंका, संतोष, वैष्णवी, कावेरी, इंद्रजीत, इंद्रजीत यस हो. ठीक आहे, चला काय डाऊट असेल तर विचारा, नाही तर मीटिंग लेफ्ट करू शकता, काय प्रॉब्लेम. थँक्यू एव्हरीवन. उद्या फक्त टाईमला जॉईन करा. मीटिंगची लिंक सेम आहे, अजून पाहिजे तर मी 5-6 दिवस पुट करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर मी नाही करणार. वरती सेकंड फ्लोर आहे, तिथं 3 सेक्शन आहे, कुठेही बसू. सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 8 पर्यंत. चला येऊ का? हो.